नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा हा लेक्चर आहे आपला बीकॉम 6 सेमसाठी मराठी मीडियम फायनान्शियल अकाउंटिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये जो आपला फायनान्शियल अकाउंट सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस आणि पेपर पॅटर्न डिस्कस केलेला होता। 4 युनिट आपल्या या सब्जेक्टमध्ये आपल्याकडे होते, त्यापैकी फर्स्ट युनिट नंबर 1 होल्डिंग कंपनी आज आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत। तर होल्डिंग कंपनी सुरू करण्यापूर्वी त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे। होल्डिंग कंपनी म्हणजे नेमकं काय आणि होल्डिंग कंपनीचा जो फायनान्शियल रेकॉर्ड आहे तो आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि होल्डिंग कंपनीने एखादी कंपनी होल्ड केल्यानंतर त्या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे हे दर्शविण्याकरिता आपल्याला होल्डिंग कंपनीची कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे। चला तर बघूया होल्डिंग कंपनी काय असते। तर होल्डिंग कंपनी म्हणजे अशी कंपनी किंवा जेव्हा एखादी कंपनी आता 2 कंपन्यांचा इथे उल्लेख येईल आहे। तर जेव्हा एखादी कंपनी एखाद्या दुसऱ्या कंपनीचे जेव्हा जास्तीत जास्त शेअर्स खरेदी करते, जेव्हा एखादी कंपनी एखाद्या दुसऱ्या कंपनीचे जेव्हा जास्तीत जास्त भाग खरेदी करते किंवा मोठ्या प्रमाणावर भाग खरेदी करते, तेव्हा जी ही खरेदीदार कंपनी आहे त्या कंपनीला म्हटलं जाते होल्डिंग कंपनी। क्लियर? तर या ठिकाणी जसं मी घेतलं की कंपनी ए आहे आणि कंपनी बी आहे। तर कंपनी ए ही कंपनी बी चे जेव्हा मोठ्या प्रमाणावर भाग खरेदी करेल, अर्ध्यापेक्षा जास्त भाग खरेदी करेल, तेव्हा जी ही भाग खरेदी करणारी कंपनी आहे, जी कंपनी या कंपनीचे भाग होल्ड करणार आहे, या कंपनीला म्हणणार आहे, म्हणजेच या कंपनीचे सर्व सूत्र जे आहे ते सर्व सूत्र या कंपनीच्या हाती येणार आहे। म्हणजेच या कंपनीला म्हटलं जाते, ज्या कंपनीने ते शेअर्स किंवा भाग होल्ड केलेले असतील त्या कंपनीला म्हटलं जाते होल्डिंग कंपनी। मराठीमध्ये म्हटलं जाते याला सूत्रधारी कंपनी। ठीक आहे? तर ही जी आहे ए कंपनी ही बी कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त भाग होल्ड करणार आहे। म्हणजे या कंपनीवर म्हणजे बी कंपनीवर आता ए कंपनीचा जास्तीत जास्त होल्ड असणार आहे। जास्तीत जास्त सूत्र जे आहे या कंपनीचं हे ए कंपनीच्या हाती असणार आहे, त्यामुळे या कंपनीला म्हटलं जाते होल्डिंग कंपनी। तर या ठिकाणी कंपनी ए ही जी आहे ती आहे होल्डिंग कंपनी। त्यानंतर ही जी दुसरी कंपनी आहे, ज्या कंपनीचे भाग कंपनी ए ही होल्ड करणार आहे, ज्या कंपनीचे भाग होल्ड केले जातील त्या कंपनीला म्हटलं जाते सबसिडियरी कंपनी। तर या ठिकाणी कंपनी बी ही आहे सबसिडियरी कंपनी। लक्षात आले दोन्ही पण? होल्डिंग कंपनी काय असते आणि सबसिडियरी कंपनी काय असते। यामध्ये काय होतं, जेव्हा एखादी कंपनी एखाद्या दुसऱ्या कंपनीचे मोठ्या प्रमाणावर शेअर्स होल्ड करते किंवा मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी करते, तेव्हा त्या कंपनीला म्हटलं जाते होल्डिंग कंपनी आणि जी दुसरी कंपनी असेल तिला म्हटलं जाते सबसिडियरी कंपनी। मराठीमध्ये होल्डिंग कंपनी म्हणजे सूत्रधारी कंपनी आणि सबसिडियरी कंपनी म्हणजे सहाय्यक कंपनी। क्लियर? तर आता ही जी या ज्या कंपन्या आहेत, दोन्ही कंपन्या म्हणजे होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनी, या दोन्हीची बॅलन्स शीट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली असेल आणि त्या बॅलन्स शीट वरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। प्रॉब्लेम मध्ये आपल्याला विचारलेलं असेल की होल्डिंग कंपनीची कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करा। तर आपल्याला होल्डिंग कंपनीची कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची असेल तर आपल्याला काही विशेष इम्पॉर्टंट नोट्स किंवा इम्पॉर्टंट मुद्दे लक्षात घेणं आवश्यक असते। त्यापैकी 5 महत्त्वाचे मुद्दे जे आपण आजच्या या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। तर यासाठी लक्षात आलं आहे की होल्डिंग कंपनीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी किंवा होल्डिंग कंपनीचा एखाद्या कंपनीने जेव्हा दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर शेअर्स परचेस केल्यानंतर या होल्डिंग कंपनीची कंडिशन कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीची सिच्युएशन आहे, याचा जो फायनान्शियल रेकॉर्ड आहे तो फायनान्शियल रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपल्याला अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी अकाउंटिंग मध्ये शिकायचं आहे। क्लियर?
तर जेव्हा आपल्याला होल्डिंग कंपनीचा रेकॉर्ड ठेवायचा आहे किंवा होल्डिंग कंपनीमध्ये काय प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे, काय व्यवहार घडलेले असतील, त्या व्यवहाराचा संपूर्ण व्यवहारांचा आढावा घेण्यासाठी आणि सबसिडरी कंपनीचे सहाय्यक कंपनीचे शेअर्स होल्ड केल्यानंतर कंपनीला किती प्रॉफिट झाला आहे, त्यामध्ये किती लॉस झाला आहे हे शोधून काढण्यासाठी कुठल्याही कंपनीला, होल्डिंग कंपनीला आपला जो रेकॉर्ड आहे या होल्डिंगचा सर्व रेकॉर्ड ठेवणं आवश्यक असते. आणि तोच रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जो होल्डिंग कंपनीने शेअर्स होल्ड केल्यानंतरचा जो व्यवहाराचा आढावा आहे किंवा प्रॉफिट किंवा लॉस आहे कशा पद्धतीने शोधून काढायचा आहे, त्याच पद्धतीने होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स होल्ड केल्यानंतर होल्डिंग कंपनीची आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे हे दर्शविण्याकरिता आपल्याला होल्डिंग कंपनीची कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे. तर हे आपल्याला या होल्डिंग कंपनी या युनिटमध्ये शिकायचं आहे. तर जेव्हा आपल्याला होल्डिंग कंपनीचा रेकॉर्ड ठेवायचा आहे किंवा होल्डिंग कंपनीने शेअर्स होल्ड केल्यानंतरचा व्यवहारांचा जो आपल्याला हिशेब ठेवायचा आहे, तो हिशेब ठेवण्यासाठी किंवा कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करण्यासाठी कंपनीची आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी आपल्याला 5 मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचे आहे. त्यापैकी एक आहे कॅपिटल किंवा शेअर्स रेशो. कंपनीचा जी सबसिडरी कंपनी किंवा होल्डिंग कंपनी जी आहे, होल्डिंग कंपनीचा आणि जे मायनॉरिटी शेअर्स असतील त्यांचा सबसिडरी कंपनीचा मध्ये काय शेअर्स रेशो आहे ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असते. तर सर्वात महत्त्वाचं आहे यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल और शेअर्स रेशो. त्यानंतर सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय हे थोड्या वेळात सांगेलच, परंतु आपल्याला कॅपिटल प्रॉफिटचं सुद्धा कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे. त्यासोबत नंबर 3चं कॅल्क्युलेशन आहे आपलं कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. देन आफ्टर त्यानंतर आहे नंबर 4 कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्ट काय असते, कॅपिटल प्रॉफिट काय असते, रिव्हेन्यू प्रॉफिट काय असते, हे सर्व आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर मायनॉरिटी इंटरेस्ट नंतर 5वा आणि महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे आपलं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल और कॅपिटल रिझर्व. म्हणजे होल्डिंग कंपनीमध्ये गुडविल किंवा कॅपिटल रिझर्वचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि देन शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे होल्डिंग कंपनीने शेअर्स होल्ड केल्यानंतर, एखाद्या कंपनीचे सहाय्यक कंपनीचे शेअर्स होल्ड केल्यानंतर त्या होल्डिंग कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे हे दर्शविणारी बॅलन्स शीट, स्थिती विवरण आपल्याला तयार करायचं आहे. त्याला म्हटलं आहे आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट. तर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी होल्डिंग कंपनीची तयार करायची. क्लिअर? तर सर्वात आधी 1 बाय 1 आपण पॉईंट्स बघूया, जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला या युनिटमध्ये किंवा या युनिटमध्ये जे आपल्याला न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम दिलेले असतील ते न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरिता या ज्या इम्पॉर्टंट नोट्स आहे त्या लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर यामध्ये सर्वात पहिली इम्पॉर्टंट नोट्स आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल और शेअर्स रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल और शेअर्स रेशो. आता शेअर्स रेशो आपल्याला का बरं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर या ठिकाणी जसं की 2 कंपन्या आहे, एक त्यापैकी आहे होल्डिंग कंपनी, दुसरी आहे सबसिडरी कंपनी. क्लिअर? आता सपोज इथे फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर ही जी सबसिडरी कंपनी आहे, सपोज ही बी कंपनी सबसिडरी कंपनी आहे आणि या कंपनीचे 4000 शेअर्स आहे. किती आहे? 4000 शेअर्स. तर या 4000 शेअर्स पैकी जे 3000 शेअर्स असेल ते 3000 शेअर्स जर सपोज होल्डिंग कंपनीने परचेस केलेले आहे, आपण असं गृहीत धरून चालूया की जे 4000 शेअर्स या कंपनी बी चे आहे, बी कंपनीचे आहे, त्यापैकी 3000 शेअर्स हे होल्डिंग कंपनीने होल्ड केलेले आहे आणि उर्वरित 1000 शेअर्स जे आहेत ते आहे मायनॉरिटी, म्हणजे अदर शेअर होल्डर्स और मायनॉरिटी शेअर होल्डर्स. ठीक आहे, मायनॉरिटी शेअर होल्डर्स. तर या ठिकाणी जो हा रेशो आहे, या ठिकाणी आता जे सबसिडरी कंपनीचे जे शेअर्स आहे ते 2 पार्टमध्ये विभागले गेलेले आहे. 3000 शेअर्स होल्डिंग कंपनीने परचेस केलेले आहे आणि 1000 शेअर्स अदर मायनॉरिटी शेअर होल्डर्स, म्हणजे जे अदर कुठलेही शेअर होल्डर्स असतील त्यांनी परचेस केलेले आहे.
तर यांच्यामध्ये जो काही रेशो असेल तो रेशो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यालाच म्हटलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल रेशो ऑर कॅल्क्युलेशन ऑफ शेअर्स रेशो. या ठिकाणी आपल्याला शेअर्स रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी जे टोटल शेअर्स असतील, सबसिडियरी कंपनीचे जे टोटल शेअर्स असतील ते टोटल शेअर्स घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी येईल टोटल शेअर्स ऑफ सबसिडियरी कंपनी. बॅलन्स शीट मध्ये ही इन्फॉर्मेशन दिली जाते. तर शेअर कॅपिटल दिलं जाईल, फेस व्हॅल्यू माहिती असेल तर आपल्याला शेअरची व्हॅल्यू काढता येईल. तर या ठिकाणी टोटल शेअर्स ऑफ सबसिडियरी कंपनी आपल्याला घ्यायचे. त्यामधून लेस होईल शेअर्स परचेस ऑर ॲक्वायर्ड बाय होल्डिंग कंपनी. जेवढे होल्डिंग कंपनी शेअर्स ॲक्वायर्ड केले असतील तेवढे शेअर्स यातून, सपोज 3000 शेअर्स आहे तर 3000 शेअर्स यातून लेस होईल आणि जे उर्वरित 1000 शेअर्स या ठिकाणी शिल्लक राहील ते राहील अदर शेअर होल्डर्स शेअर ऑर मायनॉरिटी शेअर होल्डर्स शेअर्स और त्याला आपण म्हणू शकतो आउटसाइड शेअर होल्डर्स शेअर. तर याला तीनपैकी कुठल्याही नावाने आपण संबोधित करू शकतो. तर त्याला मायनॉरिटी शेअर्स पण म्हणू शकतो किंवा अदर शेअर होल्डर्स शेअर सुद्धा आपण म्हणू शकतो. तर लक्षात आलं आहे काय करायचं आहे. जे सबसिडियरी कंपनीमधले जे एवढे काही शेअर्स असतील त्या शेअर्सला आपल्याला दोन पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. एक फर्स्ट पार्ट आहे शेअर्स ऑफ होल्डिंग कंपनी आणि दुसरा पार्ट आहे अदर शेअर होल्डर्स शेअर्स. तर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं राहील की होल्डिंग कंपनीने किती शेअर्स परचेस केलेले आहे. मग होल्डिंग कंपनीने जेवढे शेअर्स परचेस केले असतील ते शेअर्स लेस झाल्यानंतर उरलेली जी प्राइस राहील, उरलेले जे शेअर्स राहील ते शेअर्स राहील मायनॉरिटी शेअर होल्डर्सचे. आता जर इथे आपण एक्झाम्पल घेतलं होतं की 4000 सबसिडियरी कंपनीचे शेअर्स आहे, त्यामधले 3000 शेअर्स होल्डिंग कंपनीने ॲक्वायर केले आहे, उरले किती 1000. तर याचं जे या शेअर्सचं जेव्हा अलोकेशन आपण करू तर या ठिकाणी किती येईल 3000 शेअर्स, या ठिकाणी 1000 शेअर्स. तर या ठिकाणी शेअर्स रेशो किती येईल आहे 3:1. तर या पद्धतीने आपल्याला शेअर्स रेशो या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा असतो 3:1. क्लिअर. त्यानंतर दुसरं कॅल्क्युलेशन आपण बघूया, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिट आणि रिव्हेन्यू प्रॉफिट हे प्रॉफिटचे दोन प्रकार झाले. आता कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय आणि रिव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय ते आपण आधी समजून घेऊया. तर जसं सपोज एखादी कंपनी आहे, एका कंपनीचं जे फायनान्शियल इयर आहे ते फायनान्शियल इयर जर समजा 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. केव्हापासून सुरू होत आहे 1 एप्रिल. आणि 1 एप्रिल पासून जेव्हा फायनान्शियल इयर सुरू होत आहे आणि मध्ये म्हणजे फायनान्शियल इयर सुरू झाल्यानंतर मध्येच केव्हा तरी या होल्डिंग कंपनीने सबसिडियरी कंपनीचे शेअर परचेस केलेले आहे. आता असं तर नाही ना की होल्डिंग कंपनी ही अगदी सुरुवातीला शेअर परचेस करेल किंवा अगदी आर्थिक वर्षाच्या शेवटीच शेअर परचेस करेल, असं काही आवश्यक नाही. होल्डिंग कंपनी ही केव्हाही शेअर परचेस करू शकते, बरोबर आहे. तर या ठिकाणी जेव्हा होल्डिंग कंपनी सबसिडियरी कंपनीचे शेअर परचेस करतील, आता सपोज इथे जे उदाहरण आपण घेतलं की 1 एप्रिल पासून त्यांचं आर्थिक वर्ष सुरू होत आहे तर 31 मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. आणि मध्ये 1 ऑक्टोबरला या ठिकाणी 1 ऑक्टोबरला होल्डिंग कंपनीने सबसिडियरी कंपनीचे शेअर परचेस केले आहे. तर या आर्थिक वर्षामध्ये जेव्हा होल्डिंग कंपनी सबसिडियरी कंपनीचे शेअर परचेस करेल ती डेट आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि ती डेट जर का आपल्याला माहिती आहे तर त्या डेट पासून, त्या तारखेपासून हे जे आर्थिक वर्ष आहे हे दोन पार्टमध्ये डिवाइड होईल. फर्स्ट याच्या म्हणजे जेव्हा शेअर्स ॲक्वायर्ड केले जातील किंवा शेअर परचेस केले जातील त्या आधीचा जो पिरियड असेल त्याला म्हटलं जाईल बिफोर ॲक्विजिशन पिरियड किंवा प्री ॲक्विजिशन पिरियड. आणि शेअर परचेस केल्यानंतर ज्या तारखेला शेअर परचेस केले जाईल त्यानंतरचा जो पिरियड असेल, त्यानंतरचा जो जेवढे काही मंथ्स असतील त्याला म्हटलं जाईल आफ्टर ॲक्विजिशन पिरियड किंवा त्यालाच म्हटलं जाईल पोस्ट ॲक्विजिशन पिरियड. तर या ठिकाणी बघा 1 ऑक्टोबरला शेअर परचेस केलेले आहे तर त्यापूर्वीचा जो पिरियड आहे, आता बघा 1 एप्रिल पासून किती महिने झालेले आहे, एप्रिल पूर्ण येईल कारण 1 एप्रिल आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर किती महिने झालेले आहे 6 महिने झालेले आहे, बरोबर आहे. त्यानंतर ऑक्टोबर पासून मार्च पर्यंतचे उर्वरित 6 महिने, 12 महिन्याचा 1 वर्ष, बरोबर आहे. तर या ठिकाणी हे जे
प्री ॲक्विजिशन पिरियड आहे. प्री ॲक्विजिशन पिरियडमध्ये कंपनीनी जोही काही नफा कमविलेला असेल किंवा जोही काही नफा कंपनीला झालेला असेल तो नफा किंवा ते प्रॉफिट म्हणजे कॅपिटल प्रॉफिट होईल. क्लिअर? जेव्हा कंपनीने होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस करण्यापूर्वी सबसिडरी कंपनीला झालेला नफा म्हणजे होल्डिंग कंपनीने हे शेअर परचेस केलेले आहे 1 ऑक्टोबरला, त्यापूर्वी सबसिडरी कंपनीला जो काही नफा झाला असेल, जे काही प्रॉफिट झालेलं असेल तो नफा किंवा ते प्रॉफिट म्हणजेच कॅपिटल प्रॉफिट होईल. क्लिअर? त्यासोबतच जेव्हा सबसिडरी कंपनी होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस केल्यानंतर सबसिडरी कंपनीमध्ये झालेला नफा म्हणजेच पोस्ट ॲक्विजिशन मध्ये झालेलं जे प्रॉफिट राहील ते प्रॉफिट म्हणजे रिव्हेन्यू प्रॉफिट होईल. क्लिअर? तर या ठिकाणी रिव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला आफ्टर ॲक्विजिशन पिरियड माहिती पाहिजे आणि प्री म्हणजे बिफोर ॲक्विजिशन पिरियड सुद्धा आपल्याला कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करताना माहिती पाहिजे. तर या कंपनीला करंट इयरमध्ये जेवढं काही प्रॉफिट झालेले असेल, या कंपनीला म्हणजे कोणत्या कंपनीच्या बाबतीत विचार करत आहोत आपण? सबसिडरी कंपनीला. तर या सबसिडरी कंपनीला करंट इयरमध्ये जे काही प्रॉफिट झालेलं असेल त्या करंट इयरच्या प्रॉफिटचे 2 पार्ट होतील. एक पार्ट म्हणजे प्री ॲक्विजिशन प्रॉफिट आणि दुसरा पार्ट म्हणजे पोस्ट आफ्टर ॲक्विजिशन प्रॉफिट. प्री आणि पोस्ट. तर सपोज या ठिकाणी समजा करंट इयर मध्ये कंपनीला 2 लाख रुपये प्रॉफिट झाला आहे, तर या ठिकाणी 6 महिने अर्ध डिवाइड होईल म्हणजे प्रॉफिटचं जे अलोकेशन आहे ते 1:1 होईल. म्हणजे या ठिकाणी प्री ॲक्विजिशनचं प्रॉफिट राहील आहे 1 लाख रुपीज, कारण अर्ध होईल ना, 1:1 होईल इथे, आणि रिव्हेन्यू प्रॉफिट राहील ₹1 लाख. समजत आहे? तर आणि हे जे कॅपिटल प्रॉफिट या ठिकाणी आलेलं आहे, केव्हा येईल हे प्रॉफिट? हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅपिटल प्रॉफिट येईल. आणि हे जे कॅपिटल प्रॉफिट आहे हे कॅपिटल प्रॉफिट आपल्याला हे जे कॅपिटल प्रॉफिट आहे हे कॅपिटल प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी करंट इयर बॅलन्स प्रॉफिट बिफोर ॲक्विजिशन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. करंट इयर प्रॉफिट बिफोर ॲक्विजिशन. तर या ठिकाणी हे प्रॉफिट येईल. तर आपल्याला सर्वात आधी आपण कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन बघत आहे. कॅपिटल प्रॉफिट म्हणजे होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस करण्यापूर्वी सबसिडरी कंपनीमध्ये जोही नफा असेल, आता जनरल रिझर्व आहे तर जनरल रिझर्व फार पूर्वीपासून आहे, होल्डिंग कंपनी आता त्या ठिकाणी आलेली आहे, बरोबर आहे. तर मग ते जे प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचं अलोकेशन होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स दोघांमध्ये होईल. तर त्यासाठी आपल्याला आधी कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्यामध्ये काय काय पॉईंट्स येतील. तर त्यामध्ये फर्स्ट आहे जनरल रिझर्व. हे जे जनरल रिझर्व आहे ते सबसिडरी कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिलं जाईल. त्यानंतर आहे प्रिव्हियस इयर बॅलन्स प्रॉफिट, म्हणजे मागील वर्षाचं जर काही बॅलन्स असेल प्रॉफिट ते सुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं जातील बॅलन्स शीटमध्ये. तर ते प्रिव्हियस इयरचं बॅलन्स प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यासोबतच करंट इयर बॅलन्स प्रॉफिट बिफोर ॲक्विजिशन, म्हणजे हे जे करंट इयरचं जे बिफोर ॲक्विजिशनचं जे प्रॉफिट आहे ते बिफोर ॲक्विजिशनचं प्रॉफिट या ठिकाणी येईल आहे करंट इयर बॅलन्स प्रॉफिट बिफोर ॲक्विजिशन. प्लस त्यामध्ये आणखी एक पॉइंट प्लस होईल ॲप्रिसिएशन ऑफ ॲसेट. आता ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन जेव्हा मी तुम्हाला 5th सेमिस्टरमध्ये कॉस्ट अकाउंटिंग शिकवलं तेव्हा कॉस्ट शीटमध्ये आपण बऱ्याच ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन हे सर्व शिकलेलं आहोत. तर डेप्रिसिएशन म्हणजे त्या ॲसेटचं व्हॅल्यू कमी होणे, लेस करणे, बरोबर. आणि ॲप्रिसिएशन म्हणजे असेट्सच्या मूल्यामध्ये वाढ होणे, संपत्तीच्या मूल्यामध्ये वाढ होणे. तर एखाद्या संपत्तीच्या मूल्यामध्ये जर वाढ होत असेल, ॲप्रिसिएशन ऑफ असेट असेल, तर ते सुद्धा कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशनमध्ये येईल. आणि या पद्धतीने हे जे 4 पॉईंट्स ॲड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅपिटल प्रॉफिटची अमाऊंट मिळेल. क्लिअर? आता हे जे कॅपिटल प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे या कॅपिटल प्रॉफिटचे परत 2 पार्टमध्ये विभाजन होईल. फर्स्ट पार्ट राहील शेअर्स ऑफ होल्डिंग कंपनी आणि दुसरा पार्ट राहील शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स.
तर याचं जे अलोकेशन आहे, जो रेशो आपण या ठिकाणी काढलेला आहे 3:1, या 3:1 रेशोनुसार आपल्याला हे कॅपिटल प्रॉफिट या दोन्हीमध्ये विभागायचं आहे, वाटून द्यायचं आहे. तर 3:1 मध्ये हे कॅपिटल प्रॉफिट विभागलं जाईल. 3 पार्ट होल्डिंग कंपनीला मिळेल आणि 1 पार्ट मायनॉरिटी शेअर होल्डर्सला मिळेल. तर या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट म्हणजे कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कारण हे जे कॅपिटल प्रॉफिट आहे, या कॅपिटल प्रॉफिटचा किंवा शेअर्स रेशो आपण कशासाठी तयार केलेला आहे, कारण आपल्याला हे कॅपिटल प्रॉफिटचं अलोकेशन करायचं आहे. जे रिव्हेन्यू प्रॉफिट येईल त्याची विभागणी आपल्याला दोन्ही म्हणजे होल्डिंग आणि मायनॉरिटी शेअर्समध्ये करायची आहे. त्यासाठी आपल्याला जे रेशो आहे, शेअर होल्डर्स रेशो आहे, तो शेअर होल्डर्स रेशो आपल्याला माहिती पाहिजे. क्लिअर? त्यानंतर हे जे कॅपिटल प्रॉफिट आहे, हे कॅपिटल प्रॉफिट याचे जे 2 पार्ट आपण केलेले आहे, एक आहे शेअर्स ऑफ होल्डिंग कंपनी आणि दुसरा आहे मायनॉरिटी शेअर होल्डर्स, शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. तर यामध्ये जो शेअर्स ऑफ होल्डिंग कंपनी आहे, होल्डिंग कंपनीचा जो शेअर्स आहे, तो होल्डिंग कंपनीचा शेअर्स जेव्हा आपल्याला गुडविल किंवा कॅपिटल रिझर्वचं कॅल्क्युलेशन करायचं असेल, तेव्हा गुडविलच्या कॅल्क्युलेशनमध्ये गुडविल किंवा कॅपिटल रिझर्वच्या कॅल्क्युलेशनमधून आपल्याला ते लेस करायचं आहे. शेअर्स ऑफ होल्डिंग कंपनी ऑफ कॅपिटल इन कॅपिटल प्रॉफिट काय करायचं आहे, जेव्हा आपल्याला कॅपिटल रिझर्व किंवा गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, तेव्हा त्या ठिकाणावरून लेस करायचं आहे. आणि हे जे शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहे, हे आपल्याला जेव्हा आपण मायनॉरिटी इंटरेस्ट काढू तेव्हा या मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये ॲड करायचं आहे. ॲड इन मायनॉरिटी इंटरेस्ट. क्लिअर? कसं काढायचं आणि त्याचं काय करायचं हे क्लिअरली तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगत आहे. या नोट्स व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट घेऊन आपल्याला तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये या नोट्स सर्व लिहायच्या आहे. त्यानंतर आपण थर्ड बघूया, कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. आता रिव्हेन्यू प्रॉफिट काय असते हे आपण बघितलं की होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस केल्यानंतरचा सबसिडरी कंपनीचं जे प्रॉफिट असेल, जो नफा असेल, तो नफा म्हणजे आफ्टर ॲक्विजिशन किंवा पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट. तर हे जे आफ्टर ॲक्विजिशन प्रॉफिट असेल, पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट असेल, ते म्हणजेच आहे आपलं रिव्हेन्यू प्रॉफिट. ठीक आहे? या प्रॉफिटचे आपण 2 पार्ट केले, बिफोर ॲक्विजिशन, आफ्टर ॲक्विजिशन. बिफोर ॲक्विजिशनचं जे कॅपिटल प्रॉफिट आहे ते कॅपिटल प्रॉफिटमध्ये ॲड केलं आणि जे आफ्टर ॲक्विजिशनचं प्रॉफिट आहे त्याला आपण रिव्हेन्यू प्रॉफिट म्हटलं. आणि ते जे रिव्हेन्यू प्रॉफिट आहे ते रिव्हेन्यू प्रॉफिट परत आपल्याला या ठिकाणी 2 विभागामध्ये विभागायचं आहे. एक म्हणजे शेअर्स ऑफ होल्डिंग कंपनी आणि दुसरा पार्ट आहे शेअर्स ऑफ अदर शेअर होल्डर्स. शेअर्स ऑफ अदर शेअर होल्डर्स. तर या ठिकाणी जो आपला रेशो आहे, रेशो किती आलेला होता 3:1. तर जो रेशो आपला शेअर्स रेशो येईल त्या रेशोनुसार आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट वाटायचं आहे 3:1 मध्ये. तर आता 2 लाख रुपये जर सपोज आपलं करंट इयरचं प्रॉफिट असेल, त्याचे जर आपण 2 पार्ट केले, कॅपिटल प्रॉफिट 1 लाख आणि रिव्हेन्यू प्रॉफिट 1 लाख. तर रिव्हेन्यू प्रॉफिट जे राहिलं आहे 1 लाख, त्याचे 2 पार्ट आपण केलेले आहे. त्यामध्ये शेअर्स ऑफ होल्डिंग कंपनी आणि शेअर ऑफ अदर शेअर होल्डर्स. शेअर ऑफ अदर शेअर होल्डर. तर या ठिकाणी जेव्हा आपल्याला 1 लाख रुपयेचे आपल्याला 4 पार्ट करावं लागेल. 4 पार्ट जेव्हा आपण करतो आहे तर 25,000चा एक पार्ट येईल आणि 3 पार्ट होल्डिंग कंपनीला जाईल आणि 1 पार्ट मायनॉरिटी किंवा अदर शेअर होल्डर्सला जाईल. तर या ठिकाणी 75,000 रुपीज जे आहे ते शेअर ऑफ होल्डिंग कंपनीचं असेल, म्हणजे होल्डिंग कंपनीचा शेअर असेल. या ठिकाणी मी शेअर लिहित आहे, शेअर म्हणजे हिस्सा. क्लिअर? आणि दुसरं शेअर्स म्हणजे भाग. तर या ठिकाणी होल्डिंग कंपनीचा शेअर किती राहील 75,000 आणि जो 1% जे आहे किंवा या ठिकाणी जो 1 पार्ट आहे तो अदर शेअर होल्डरला जाईल तर ते राहील 25,000. या पद्धतीने 1 लाख रुपीजचं अलोकेशन होईल दोन्ही शेअर होल्डर्समध्ये, होल्डिंग कंपनी आणि अदर शेअर होल्डर किंवा मायनॉरिटी शेअर होल्डर. तर या ठिकाणी जे रिव्हेन्यू प्रॉफिटचं अलोकेशन आपण केलेलं आहे, हे जे रिव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जो होल्डिंग कंपनीचा शेअर असेल, तो होल्डिंग कंपनीचा जो शेअर आहे तो आपल्याला
कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट अँड लॉस मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे बॅलन्स असेल त्यामध्ये ऍड करायचं आहे. होल्डिंग कंपनीचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स असेल जे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलं जाईल त्यामध्ये कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये प्लस करायचं आहे शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट. क्लिअर. आणि जे मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा जो शेअर असेल तो आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करताना विचारात घ्यायचं आहे. तर हे शेअर ऑफ अदर शेअर होल्डर जे आहे ते कुठे येईल मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये. आणि होल्डिंग कंपनीचं शेअर कुठे जाईल कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये प्लस. क्लिअर. तर आय होप कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट क्लिअर झाले असेल. त्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला बघायचा आहे कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह पेपर जर तुमचं झाला तर या छोट्या छोट्या गोष्टीच्या व्याख्या किंवा हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत की जसं रिव्हेन्यू अकाउंट मधला होल्डिंग कंपनीचा शेअर कुठे ट्रान्सफर केला जाईल किंवा अदर शेअर होल्डर मायनॉरिटी शेअर होल्डरचा जो शेअर आहे तो कुठे ट्रान्सफर केला जाईल किंवा तुम्हाला शेअरचे जे तुम्हाला जो शेअर रेशो आहे तो कॅल्क्युलेट करायला सांगेल असे छोट्या छोट्या गोष्टीवर प्रश्न यामध्ये बनू शकतात. तर मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय हे सुद्धा विचारले जाऊ शकते. तर मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय तर होल्डिंग कंपनी जे होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे जेव्हा शेअर परचेस केलेले असतील तेव्हा होल्डिंग कंपनी व्यतिरिक्त जे इतर शेअर होल्डर्स असेल किंवा उर्वरित जो पार्ट असेल म्हणजे सबसिडरी कंपनीमध्ये इतर भागधारकांचा जो हिस्सा असेल किंवा इतर भागधारकांचं जे शेअर असेल ते इतर भागधारकांचा हिस्सा किंवा शेअर म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट होईल. क्लिअर. सबसिडरी कंपनीमध्ये होल्डिंग कंपनी व्यतिरिक्त इतर भागधारकांचा हिस्सा म्हणजेच मायनॉरिटी इंटरेस्ट होय. तर आता मायनॉरिटी इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपल्याला सर्वात आधी जे मायनॉरिटी शेअर होल्डरचं शेअर कॅपिटल असेल त्यांचं शेअर कॅपिटल किती आहे देन त्यानंतर त्यांना कॅपिटल प्रॉफिट मधला किती हिस्सा मिळत आहे आणि देन त्यानंतर त्यांना रिव्हेन्यू प्रॉफिट मधला किती हिस्सा मिळत आहे हे सगळं ऍड केल्यानंतर आपल्याला बनेल कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट किंवा टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला घ्यायचे शेअर इन कॅपिटल म्हणजे मायनॉरिटी शेअर होल्डर्सचं जे कॅपिटल मध्ये किती शेअर आहे. तर मायनॉरिटी शेअर होल्डरचं जे शेअर असतील जसं आपण शेअर होल्डर्स शेअर्स घेतला आहे तर या ठिकाणी आपल्याला जेवढे शेअर्स असतील जसं 1000 शेअर्स जी पेडअप व्हॅल्यू असेल ते पेडअप व्हॅल्यू मल्टिप्लाय करायचं याचं शेअर मिळेल. त्यानंतर शेअर इन कॅपिटल प्रॉफिट म्हणजे हा कॅपिटल प्रॉफिट मध्ये आलेला शेअर आणि त्यानंतर रिव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर असं टोटल होईल इथे मायनॉरिटी इंटरेस्ट. क्लिअर. समजलं आहे. तर हे जे आजच्या या लेक्चरमध्ये आपण 4 पॉईंट या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल रेशो, सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट, थर्ड कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट आणि फोर्थ आहे कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल आणि कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट. धन्यवाद.